हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकार हे लाडके बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहेत ते विविध कारणामुळे डिसअप्रूव्ह करत आहे. यामध्येच आता बऱ्याचशा उमेदवारांना ईडचं ऑप्शन मिळत नाही. तर हे ईडचं ऑप्शन तुम्हाला कशाप्रकारे मिळू शकतं ते सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बिना स्किप करता पाहायचा आहे. व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे, कारण की व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डाव्या साईडला एक स्क्रीनशॉट दिसतोय, ज्यामध्ये एका महिलेचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला होता. त्यानंतर तिला 24 तासाच्या आतमध्ये तिला एक ईडचा ऑप्शनसुद्धा मिळाला आहे. तर या महिलेने स्क्रीनशॉट पाठवल्याबद्दल तिचे मनापासून आभार मानतो, कारण की मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पण कळेल की तुम्हाला ईडचं ऑप्शन आता कशाप्रकारे मिळू शकतं. तर मित्रांनो, या ज्या महिलेचा फॉर्म डिसअप्रूव्ह करण्याचं कारण असं आहे, तर म्हणजे या महिलेने आधार कार्डचे दोन्ही साईड जॉईन करून अपलोड केलं नसल्यामुळे हिचा फॉर्म डिसअप्रूव्ह करण्यात आल्यामुळे हिला हा पहिल्यांदाच ऑप्शन मिळालं होतं. तर हिला 24 तासाच्या आतमध्ये ईडचं ऑप्शन मिळालं आहे. तर आता यामध्ये असे उमेदवार आहेत ज्यांनी ईडचं ऑप्शन आहे 3 ते 4 वेळा यूज केलं आहे, त्यामुळे त्यांना ईडचं ऑप्शन लवकर मिळत नाही. तर तुम्हाला सुद्धा चिंता करायची गरज नाही, कारण की मित्रांनो या महिन्याला 24 तास लागले तर तुम्हाला किमान 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागतो तुम्हाला ईडचं ऑप्शन मिळण्यासाठी. त्यामुळेच आता तुम्हाला जर ईडचं ऑप्शन मिळत नसेल तर तुम्हाला वाट पाहायची आहे, 2 ते 3 दिवसाची वाट पाहायची आहे. त्यानंतर तुम्हाला ईडचं ऑप्शन मिळून जाईल. तर यामध्येच आता नारी शक्तिदूत ॲप्लिकेशनमध्ये बऱ्याचशा समस्या पाहायला मिळत आहे. नारी शक्तिदूत ॲप्लिकेशन ओपन होत नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला चिंता करायची गरज नाही, कारण की सरकार त्यावर काम करत आहे. लवकरच ॲपचं काम कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्हाला तिथे ईडचं ऑप्शन पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न आम्ही करू. तर भेटूया मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. With